परमेश्वरा, हे काय आहे? त्यांची तर तयारी पण झाली. काय झालं वच्ची मावशी? म्हणजे अहो एवढ्या घाबरलायत का तुम्ही? बाळू, हे बघणार काय आहे? अहो काय नाही वच्ची मावशी, चुकून आलेत आपल्या बंगल्यावर. चुकून? हो ना, आम्ही पण घाबरलो होतो. स्वानंदीताई त्या तर काय साहेबांना आणि बाई साहेबांना उठून घेऊनच आल्या बाहेर. म्हणजे ललित आणि माधव भाऊजींना माहिती आहे? हो हो, त्यांनीच तर सांगितलं. जो पत्ता लिहून दिला होता ना त्यांना आपल्या बंगल्याचा, त्यात त्या पाटील बिल्डरचं नाव होतं. बघा ना, आता या बिचाऱ्या सगळ्या लोकांना ते सगळं सामान पुन्हा टेम्पोत भरावं लागणार. तर ते जाऊ द्या. मी काय म्हणत होतो, हे बघा दूध घेऊन आलोय. तुम्हाला ताज्या दुधाचा चहा आवडतो ना? मस्त पैकी बनवतो. लवकर या. हा, लवकर या वच्ची मावशी. कमाल आहे बी या ललिताची. संकट दारात आलंय तरी घरच्यांशी खोटं बोलते. समजत कसं नाहीये तिला की थोड्या वेळात बँकेची माणसं येतील. आता तरी घरात खरं काय ते सांगायला हवं नाही ना? बिल्डर फोन का नाही उचलत आहे? वच्ची मावशींना विचार. हत्या आहेत ना त्याच्या ते. आणि कुठे शोधायचं? गच्चीपासनं बागेपर्यंत सगळीकडे संचार असतो त्या बाईचा. ललिता, हे बाई, बाहेर बिल्डरची माणसं मांडव घालतात. मी घरातल्या लोकांना काहीच सांगितलं नाही का? वच्ची मावशी, घरातल्या लोकांना केव्हा आणि काय सांगायचं ना ते मी ठरवीन. तुम्ही नका सांगणार. अफळ कोसळलं पण अजून अहंकार जात नाही. पैशाची सोय झाली म्हणून मारे नाकवर करून बोलतेस तू. अगं पण बाहेर जे काही चाललंय तिथे भाऊजींनी हजर राहायला नको का? त्याशिवाय कसं ताब्यात येणार घर आपल्या? आणि ही गोष्ट मुलांना नको का सांगायला? काय बोलताय तुम्ही वच्ची मावशी? घर कसं ताब्यात घेणार 50,000? 50,000? म्हणजे पैसे नाहीये तुमच्याकडे? आत्ता कुठून येणार आहेत पैसे? तेवढ्या पैशाची व्यवस्था झालेली आहे, नका काळजी करू. अगं कुठल्या जगात वावरतेस तू ललिता? मला वाटलं बिल्डरशी बोललीस तू. झालीये पैशाची व्यवस्था? पैशाची सोय झाली म्हणजे 50,000 त्याला दिल्यानंतर तोंड बंद होईल ना त्याचं? देवा, अरे घर चाललंय तुमचं. म्हणजे घराचा लिलाव होतोय. लिलाव होतोय घराचा. घराचा लिलाव? कुणाच्या घराचा लिलाव? काय झाले? तुम्ही सगळे असे का उभे आहात? आणि बाहेर कसला आवाज येतोय? बाबा, काय झालंय? अरे मी तरी काय सांगणार बाळा. आई, मला कुणीतरी सांगा, कोण लिलाव करणार आहे? कुठल्या घराचा लिलाव होणार आहे? आणि ती माणसं आपल्या अंगणात का आली आहेत? ललिता, मी सांगू की तू सांगणार आहेस?
तुम्हीच सांगा, मला बोलायला तरी कशाला लावताय? म्हणजे स्वानंदी बाळा, आपल्या ह्या घराचा लिलाव होणार आहे. या घराचा, तुमच्या घराचा. माझ्या ताईच्या घराचा लिलाव होणार आहे. काय? नाही पण लिलाव कसा? हे घर तर आपलंच आहे ना? आई, अगं गहाण ठेवलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव होतो ना. हा. आणि हे घर तर आपल्याच ताब्यात आहे. नाही निरंजन, हे घर गहाणच आहे अजून. हे कधी झालं? अशी वेळ का आली आपल्यावर? कसं सांगू तुला? काय काय सांगून कुठपासून सुरुवात करून सांगू? जाऊ दे स्वानंदी, मला ते सांगवणार नाही, तुला ते ऐकवणार नाही. त्यापेक्षा नकोच, राहू दे. आई नाही, मी काहीही ऐकायला तयार आहे. खरं काय ते कळायलाच हवं. आई तू सांग आम्हाला, हे असं कसं झालं? एवढी मोठी गोष्ट घडली आणि आम्हाला कळलीच नाही. तुम्हा कुणाला काही कळलं नाही, कारण मी कळू दिलेलं नाहीये. आई, तुम्हा सगळ्या मुलांमध्ये जीव अडकलाय माझा. माझ्या सुना तर मुलींसारख्या आहेत मला, म्हणून मी तुम्हाला कुणाला काही कळू दिलं नाही. आता कुठलं नवीन नाटक सुरू करणार आहे ही? स्वानंदी, तुला आठवतंय तुमच्या लग्नाच्या आधी काही दिवस मी तुला इंद्रनीलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. तुम्हाला एकमेकांचे फोन घेऊ देत नव्हते, बोलू देत नव्हते. आठवतंय तुला? आठवतंय ना तुला सगळं? हो आठवतंय. स्वानंदी, त्यामागे सुद्धा हेच कारण होतं. म्हणजे इंद्रनीलचं लग्न तुझ्याशी ठरल्यामुळे क्षीरसागर नाराज होता. नाही पण त्यांचा आमच्या लग्नाशी काय संबंध आहे? अगं, त्याला तुझ्या वडिलांकडनं काही सवलती हव्या होत्या इन्कम टॅक्स चुकवण्यासाठी. आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोलावं असं त्याला वाटत होतं. पण ह्यांनी त्यांना अगोदरच सांगून ठेवलं तर आम्हाला असं काहीही जमणार नाही, आम्ही त्यांच्याशी काहीही बोलणार नाही. काय स्वानंदी, मैत्री म्हणून जरी आम्ही क्षीरसागरांची शिफारस केली असती
तरी तुझ्या वडिलांनी ती धुडकावून लावली असती. हो अगदीच. माझे बाबा अशी कामं करतच नाही. याचाच मोबदला दिला आम्ही. म्हणजे त्यांनी सूळ घ्यायला सुरुवात केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की तू देशपांड्यांकडे जाऊन सांगेल की आम्ही त्यांच्या नावाने पैसे उकळतोय. मी सांगतो तसं करा, म्हणून टाकाय लग्न. देशपांड्यांना धडा शिकवण्यासाठी हा एकच मार्ग आहे. काय? हो स्वानंदी, म्हणूनच इंद्रनीलच्या अपघातानंतर मी तुझ्याशी तुटक वागायला लागले. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ तशी अवस्था झाली आमची. आई हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय, एक्सरे वगैरे काढलाय, बाकी कुठे काही नाही झालं. बाकी कुठे काही नाहीये म्हणजे? कपाळ मोक्ष व्हायला हवं होतं का तुला त्याचा? मी रूम मध्ये नेते तुम्हाला, चला. काही गरज नाही. आणि सारखा फोन किंवा मेसेज करू नको. तो उठला की तुला फोन करेल. नंतर माझ्या लक्षात आलं तू आणि इंद्रनील एकमेकांच्या प्रेमात पडलाय. खरं तर इंद्रनीलला मी तुझ्याशी नातं तोडायला सांगितलं होतं. होही म्हणाला तू मला म्हणाला मी स्वानंदीशी लग्न नाही करणार, पण दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न नाही करणार. इंद्रनील तुझ्याशिवाय जगू शकत नाही कळल्यावर आम्ही तुझ्या घरी आलो होतो. आमची आर्थिक परिस्थिती खराब झाली सांगितलं होतं तुझ्या बाबांना. त्यांनी सहानुभूती दिली आम्हाला. पण आमची आर्थिक परिस्थिती अचानक खराब झाली हे आम्ही कुणालाही नाही सांगितलं. ते इंद्रनीलला किती वाईट वाटलं असतं. का झालं असं अचानक? त्या क्षीरसागरांचं तोंड बंद करण्यासाठी हे घर गहाण ठेवून पैसे द्यायला लागले आम्हाला. त्यासाठी माझे दागिने विकले, पण त्यानेही त्याचं पोट भरलं नाही. मग निलिमा आणि वहिनींचे दागिनेही द्यावे लागले. आई हे सगळं तुम्ही तेव्हाच तेव्हाच कसं सांगितलं असतं स्वानंदी? किती वाईट वाटलं असतं ग तुला. आणि तुझ्या बाबांशी बोलणं म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखं होतं. आणि त्या देव माणसाचा अपमान कसा काय करू शकत होतो अगं आम्ही? आणि इंद्रनीलला सांगूनही काही उपयोग नव्हता. तो तुझ्या प्रेमात होता. आणि आपल्या लग्नामुळे आपल्या आई वडिलांना इतका त्रास होतो हे जर इंद्रनीलला कळलं असतं तर दुःखाने सैरभैर झालं असतं ग पोर माझं. आणि तुझ्या बाबांनी शब्दही दिला होता सगळा ऐवज परत मिळेल. वहिनी आणि निलिमाचे दागिने मिळाले, पैसे नाही मिळाले अजूनही. त्यामुळे घरही सोडू शकलो नाही आम्ही. आणि तुमचं लग्नही थाटात नाही करू शकलो. आज भरून भरून कंबर मोडली, पण एका शब्दाने स्वानंदी तुला कधी बोलले नाही मी. तिकडे तुमचं लग्न लागलं, तुझा गृहप्रवेश सुरू होता आणि आम्ही आमच्याच घरात वहिनी आणि निलिमाचे दागिने चोरत होतो.
त्याच रात्री बिल्डरला पैसे द्यायचे होते. ते दिले नसते तर त्याच रात्री घरी काम करायला लागणार होतं. बिल्डरला का? त्याच्याकडे गहाण टाकलं होतं ना घर. म्हणून तुम्ही पूर्ण लग्नात टेन्शन मध्ये होता का? हो, एक तर सगळं घरातल्या लोकांपासून लपवून करायचं, त्यातून पैशाची कुठलीही सोय कुठेही होत नव्हती. स्वानंदी, तुझी चाहूल या घराला लागली आणि संकटाची मालिका सुरू झाली. तुझा पायगुण वाईट असं मी एका शब्दानेही कधी म्हणाले नाही तुला. आपल्या मुलाच्या सुखातच आपलं सुख आहे हेच मी स्वतःला सतत समजवत राहिले. आई, पण माझे दागिने तर माझ्या कपाटातच होते. निलिमा, कारण तुझे दागिने बिल्डरला देत असताना वच्ची मावशी देवासारख्या तिथे धावून आल्या. त्यांनी बिल्डरला पैसे दिले त्यामुळे ते दागिने वाचले. वच्ची मावशीने तेव्हा मदत केली नसते ना आपल्याला, जानकी बहिणींचे आणि तुझे दागिने चोरीला जायच्या आधीच गेले असते ग. म्हणजे हे सगळं वच्छी मावशींना माहित होतं? हो, वच्ची मावशींना सगळं माहिती. विचारता ना तू. अरे, वच्ची मावशींना सगळं माहित होतं म्हणूनच त्यांनी तुमचे दागिने परत ठेवण्यासाठी मदत केली ना मला. आणि ती मदत करत असतानाच खिडकीतनं पडल्या आणि कंबर दुखावली गेली त्यांची. आनंदी, तू आणि बाळू शोधत होतात ना मला आणि वच्ची मावशींना. त्या दिवशी आम्ही दोघी हेच काम करत होतो, दागिने ठेवण्याचं. हो की नाही वच्ची मावशी? सगळे दागिने तुझ्याकडे होते? हो, निरंजन दागिने माझ्याकडेच होते आणि मी अतिशय जपून ठेवले होते बाबा ते. पण वच्ची मावशी म्हणाल्या माझ्या ताईचे दागिने तिच्या कपाटात नेऊन ठेवा, नाही तर मी तिला सांगून टाकेन तुम्ही चोरी केली होती ते. काय बोलताय भाऊजी? या सगळ्या प्रकरणात मी मदतच केली तुम्हाला. मदत केलीत ना तुम्ही, मदत केलीत, पण ती फळली नाही वच्ची मावशी. दागिने त्या दोघींच्या कपाटात ठेवले आणि दुसऱ्याच दिवशी चोरी झाली. चोरांना पत्ता देऊन बोलवल्यासारखे आले आणि चोरी करून निघून गेले. काय बोलतेस ललिता तू? वच्ची मावशी, पायगुण फक्त स्वानंदीचा नाही, तुमचाही वाईटच आहे. कधीही आम्हाला मदत करायला गेलात ना तर गडबडच होते. या बिल्डर प्रकरणात लक्ष घातलं तुम्ही. काय झालं? घराचा लिलाव होण्याची वेळ आली आमच्यावर. स्वानंदीचं स्थळ आणलं आमच्या इंद्रनीलसाठी. काय झालंय बघताय ना आता. आलेवार जहागीरदार होतो मी, तालेवार जहागीरदार. आज मुंबईत आमच्या डोक्यात स्वतःच्या मालकीचं छप्पर सुद्धा राहिलेलं नाहीये तुमच्यामुळे. सगळा पैशाचा खेळ. तुझं लग्न झाल्यापासून आम्ही कशा कशातनं गेलो आमचं आम्हाला माहित.
काटकसर ते इतकी करायला लागले की घरात आलेल्या नवीन सुनेला सुद्धा जुन्या साड्या द्यायला लागल्या. तेव्हा सुद्धा सगळं माहित होतं ना बच्ची मावशी, तुम्हाला माहित होतं ना, तरी सगळ्यांच्या देखात तमाशा केला तुम्ही, मला मान खाली घालायला लावलीत. जरी स्वानंदी होती ना म्हणून तिने सांभाळून घेतलंय मला. तेव्हाही आम्ही स्वानंदीला सांगितलं होतं आमच्या घरची परिस्थिती खराब आहे. आठवतं ना स्वानंदी? जाऊ दे, जुनं सगळं जाऊ दे. घराचा लिलाव होणार होता हेही बच्ची मावशींना माहित होतं, पण त्यांनी नाही सांगितलं आपल्याला.